नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्या प्रकरणामध्ये अंबादास दानवे यांना निलंबित करण्यात आलं आहे। अंबादास दानवेंना 5 दिवसांसाठी निलंबित करण्यात आलेलं आहे। त्यानंतर विरोधकांनी सभागृहामध्ये गोंधळ घातलेला आहे। फडणवीसांनी विरोधकांची चर्चेची मागणी या ठिकाणी फेटाळली आणि त्यानंतर विरोधकांनी इथे गोंधळ घातला। सभागृहाचे सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांचे प्रति अत्यंत आक्षेपार्ह, अशोभनीय व अश्लाघ्य अपशब्द वापरून व बेशिस्त वर्तन करून विधान परिषद सभागृहाची प्रतिष्ठा मलिन केली। सबब त्यांच्या अत्यंत बेशिस्त व अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन विधान परिषद असा ठराव करीत आहे की माननीय श्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेत्यांचे सदस्यत्व सन 2024 तृतीय पावसाळी अधिवेशनात 5 दिवसांकरता निलंबित करण्यात यावे। सदर निलंबनाच्या कारवाईत त्यांना विधानमंडळाच्या परिसरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात यावी। 1 जुलै 2024 रोजी श्री अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांनी सभागृहात चर्चा करीत असताना सभागृहातले सन्माननीय सदस्य श्री प्रसाद लाड यांचे प्रति अत्यंत आक्षेपार्ह, अशोभनीय व अश्लाघ्य अपशब्द वापरून व बेशिस्त वर्तन करून विधान परिषद सभागृहाची प्रतिष्ठा मलिन केली व सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला आहे। त्यांच्या या अतिशय असभ्य, बेशिस्त व संसदीय प्रथा, परंपरा व शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या अशिष्ट वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय प्रथांचे अवमूल्यन होऊन सभागृहाच्या कामकाजाबाबत चुकीचा पायंडा पडेल। सबब त्यांच्या या अत्यंत बेशिस्त आणि अशोभनीय वर्तनाची गंभीर दखल घेऊन ही विधान परिषद असा ठराव करत आहे की अंबादास दानवे विरोधी पक्षनेते यांचे सदस्यत्व सन 2024च्या तृतीय पावसाळी अधिवेशनात 5 दिवसांकरता निलंबित करण्यात यावे। तसेच सदृह निलंबनाच्या कालावधीत बंदी टाकण्यात यावी। मी आता सभागृहाचा ठराव मतास टाकतो। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। ठराव संमत झाला, ठराव संमत झाला। प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही। अशा प्रकारच्या ठरावावर यापूर्वी कधीही चर्चा झालेली नाही। अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही। अशा ठरावावर यापूर्वी कधी चर्चा झालेली नाही। अशा ठरावावर कधी चर्चा होत नाही। चुकीचा पायंडा नको या ठिकाणी। अशी चर्चा